नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपण बघू शकतो घरात सर्व सदस्य एकत्र जमलेले आहेत. तेव्हा चंद्रकांत ठरवतो की येत्या 2 दिवसातच लग्न उरकून टाकू. विवान पण यासाठी त्यांना सहमती देतो. इकडे अवनी व धनराज एकत्र आहेत. अवनी धनराजच्या लाईफबद्दल विचारपूस करते. तुम्ही कुठे राहता? तुझे भाऊ काय करतात? यावर धनराज बोलतो, आम्ही एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो. आमच्या घराचं नाव आशीर्वाद आहे. अण्णांच्या आवडत्या हिरोच्या घराचे नाव पण आशीर्वाद असल्याने अण्णांनी घराचं नाव आशीर्वाद ठेवल्याचं धनराज अवनीला सांगतो. नंतर तो आपल्याला 4 भाऊ आहेत आणि त्यांचे नाव यशपाल, धनपाल, धनेश व स्वतः धनराज असल्याचे सांगतो. यशपाल कॉन्ट्रॅक्टर आहे, धनपालचे कार शोरूम आहे व धनेश कॉलेजमध्ये असल्याचं सांगतो. यावर अवनी बोलते, तुमचे भाऊ एवढे चांगले काम करतात आणि तू ड्रायव्हरचे का काम करतो? यावर धनराज बोलतो, माझ्या मित्राची ट्रॅव्हल कंपनी आहे. त्या दिवशी तुमच्या बाबांचा फोन आला ड्रायव्हरसाठी, पण त्यावेळेस कोणीही ड्रायव्हर नव्हते, म्हणून माझ्या मित्राच्या मदतीसाठी मीच धावून आलो. जसे माझे घरचे तुमच्या मदतीला धावून आले तशी माझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे. यावर अवनी बोलते, तुझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे, तरीसुद्धा तू आमच्या इथे ड्रायव्हर म्हणून आला, खरंच थँक्यू तुझं. यावर धनराज बोलतो, अण्णांचे संस्कार. अवनी बोलते, अण्णा कोण? धनराज बोलतो, अण्णा आमचे फादर, ते सतत देवधर्मात लीन असतात. अवनी बोलते, तुमचं घर खूप सुंदर असेल ना? यावर धनराज बोलतो, स्वर्गापेक्षा सुंदर आहे. तुम्ही या एकदा घरी. इकडे चंद्रकांत विवानला सांगतो, घरी पोचल्यावर एक फोन करा. इतक्यात चंद्रकांत बोलतो, अवनी कुठे आहे? अवनी तिथे येते व बोलते, बाबा मी इथे आहे. चंद्रकांत बोलतो, बघ विवान सुरक्षित परत आला. फार काळजी वाटत होती ना तुला? आता काळजी नको करू, जा त्यांना गाडीपर्यंत सोडून ये. अवनी विवानला गाडीपर्यंत सोडायला जाते. अवनी बोलते, बरं झालं तू परत आला, खूप टेन्शन आलं होतं सगळ्यांना. यावर विवान बोलतो, तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही आणि तू मला भेटायला पण आली नाहीस. अवनी बोलते, नशिबान आहेस तू. आमच्याकडे कोणाला किडनॅप केलं तर त्याचे हातपाय तोडतात. अवनी बोलते, तू परत कॅनडा जाणार आहेस का? यावर बोलतो, नाही, व तो सांगतो, आपलं 2 दिवसात लग्न आहे. हे ऐकून मात्र अवनीला धक्काच बसतो. इकडे विवान मनात बोलतो, एकदा लग्न होऊन जाऊ दे, मग तुला समजेल कोण आहे मी, व तो तिथून निघून जातो. इकडे अवनी चंद्रकांतकडे जाते. चंद्रकांतची इकडे लगबग चालू असते. अवनी तिथे जाते व बोलते, बाबा विवान बोलत होता की 2 दिवसात आमचं लग्न आहे. चंद्रकांत बोलतो, त्याने तुला सांगितलं सुद्धा? यावर अवनी बोलते, मला वाटलं हे सर्व घडल्यामुळे तो मुलगा माझ्यासाठी अशुभ आहे आणि म्हणून तुम्ही माझे लग्न कॅन्सल करणार असं मला वाटलं होतं. पण चंद्रकांत तिला बोलतो, तुझी नकार घंटा बंद कर आणि हे लग्न होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तितक्यात पाहुणे येतात व चंद्रकांत त्यांना घेऊन वरती जातो. इकडे मात्र अवनी टेन्शनमध्ये येते. इकडे धनराज झोपण्याच्या तयारीत असतो व तो बोलतो, 2026मध्ये सुद्धा मुलींना स्वातंत्र्य मिळाले नाही. आमच्या घरचे तसे नाहीत. व तो बोलतो, तुम्ही फ्रीडमचे स्वप्न बघा व आम्ही तुमचे स्वप्न बघतो. व तो देवी आईला लग्न कॅन्सल होऊ दे असं सांगतो. इकडे वहिनी अवनीला समजवण्याचा प्रयत्न करते की बाबा तिचं लग्न करणारच, कारण त्यांना घराण्याची इब्रत जास्त महत्त्वाची आहे. यावर अवनी बोलते, मुलीच्या स्वप्नांपेक्षा त्यांना घराची इब्रत जास्त महत्त्वाची वाटते का? इकडे अण्णा नमस्कार करून सुनबाई आपल्या घरात यावी यासाठी प्रार्थना करतात. तितक्यात घरात कोणीतरी येतं. तिला बघून अण्णा तिला सुनबाई सुनबाई म्हणून तिच्या मागे लागतात. ती घाबरून इकडे तिकडे पळू लागते. तितक्यात नमी तिथे येते व तिला विचारते, तू कोण आहेस? व तिला हात धरून घराबाहेर काढते. घराबाहेर गेल्यावर पायली सांगते, मी घरातील व्यक्तीसाठी इथे आले आहे. व त्यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण जुंपते. तितक्यात तिथे पनू व यश येतात व त्यांचं भांडण बघून त्यांच्याजवळ जातात. तेव्हा पायली पनूला बघून खुश होते व त्याला उद्या गॅरेजला भेटण्याचं पिंकी प्रॉमिस घेते. इकडे नमीला समजते की पानूसाठी आलेली असते. यामुळे दोघींच्या मधील भांडण मिटून त्या एकत्र येतात. पायली पानूला भेटून जाते. इकडे घरात येताच अण्णा तिघांना विचारतात, सुनबाई कुठे आहे? पण तिघेही त्यांना ती सुनबाई नव्हती असे सांगतात. इकडे धनराज झोपलेला असतो. अवनी तिथे येऊन त्यांच्यावर पाणी टाकते. यावर धनराज उठतो व बोलतो, काय झालं? आता तुमचं लग्न मोडलं ना, झोपू द्या. यावर अवनी सांगते की माझे बाबा माझे लग्न 2 दिवसात करणार आहेत. यावर धनराज बोलतो, तुम्ही तुमच्या बाबांना सांगा. अवनी बोलते, मी याआधी बोलली नसेल का बाबांना? आता सगळे दरवाजे बंद झालेत. यावर धनराज बोलतो, दरवाजे बंद झालेत तर खिडक्या उघडू. यावर अवनी चिडते व तिथून निघून जाते. इकडे धनराज पाण्याला फोन लावतो. यशा फोन उचलतो व बोलतो, काय प्रॉब्लेम झाला?
यावर धनराज बोलतो, काही नाही, तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना, असं बोलून तो विषय फिरवतो. इकडे स्वाती अवनीला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते व दरवाजा वाजवते, पण आतून काही आवाज येत नाही. तितक्यात तिथे आई येते व ती पण अवनीला आवाज देते. अवनी दार उघडत नाही बघून तिथून ती निघते व बोलते, मी सुमती ताईसाठी दुसरी साडी घेऊन येते. स्वाती बोलते, मी त्यांच्यासाठी दुसरी साडी काढून ठेवली आहे. नंतर आईचे लक्ष स्वातीच्या दागिन्याकडे जाते व ती बोलते, अवनीला दागिना करायचा राहून गेला व स्वातीला ती इमोशनल करून तिचा दागिना अवनीला द्यायला सांगते व तिला ड्रायव्हरचे फाजील लाड करू नको असं पण सांगते व त्याला घरातील जेवण देऊ नको. तेव्हा अवनी दरवाजा उघडते व सांगते, त्याला जेवण मी दिले होते. नंतर अवनी व आईमध्ये साडी घालण्यावरून थोडे वाद होतात व अवनी आईने सांगितल्याप्रमाणे तोच ड्रेस घालून बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी खाली जाते. स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण अवनी तिचं नाव ऐकताच खाली जाते. आता पुढच्या भागात धनराज अवनीसाठी कोणते पाऊल उचलणार हे आपण उद्याच्या भागात बघू. तोपर्यंत अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.